उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हे कार्टून सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय. लहान मुलांना ओरडलं की ते पप्पाला नाव सांगायला जातात. तसंच इथे फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांना झापलं तर लगेच दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले पप्पाला सांगायला. उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचं वर्णन कसं केलं बघा. आजच पेपरमध्ये पाहिलं असेल तुम्ही, एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला. ही लाचारी जी आहे ना, ही लाचारी का? शिंदेंचं कर्म वसुलीला आलंय. एकनाथ शिंदेंनी भाजपच्या सांगण्यावरून शिवसेना फोडली. आता भाजप स्वतःच शिंदे गट फोडत आहे. आज आपण बोलणार आहोत अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या बहुचर्चित भेटीबाबत. ठिकठिकाणी म्हणजे ठाणे जिल्ह्यात सर्वत्र, कोकणामध्ये, काही ठिकाणी खानदेशामध्ये, काही ठिकाणी मराठवाड्यामध्ये भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची प्रचंड कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे भडकून एकनाथ शिंदेंच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी परवाच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला. एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीला हजर होते, पण ही बैठक संपल्यावर एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाले आणि त्यांनी काल अमित शहांची, गृहमंत्री अमित शहांची 50 मिनिटं भेट घेतली. अमित शहा आणि एकनाथ शिंदेंच्या 50 मिनिटांच्या बैठकीमध्ये अधिक काळ एकनाथ शिंदेच बोलत होते असं खात्रीलायक सूत्रांकडून कळतं. एकनाथ शिंदे यांनी तक्रार केली. कोणाविषयी तक्रार केली? एकनाथ शिंदे यांनी पहिली तक्रार केली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविषयी. त्यांनी असं सांगितलं अमित शहांना की रवींद्र चव्हाण माझ्या ठाण्यामध्ये म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या माझ्या बालेकिल्ल्यामध्ये आमिष दाखवून पैसे देऊन माझ्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना फोडत आहेत, हे लक्षात घ्या. दुसरी तक्रार त्यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल केली. देवेंद्र फडणवीस या सगळ्याला छुपा पाठिंबा देत आहेत. त्यांच्याकडे तक्रारी केल्या, त्यांच्याकडे जाऊन आक्षेप नोंदवले, तरीही ते भीक घालत नाहीत. हे एकनाथ शिंदेंनी रंगून रंगून अमित शहांना सांगितलं असं दिल्लीतले वार्ताहर सांगतात. अमित शहाने शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि एकनाथ शिंदेंना असं सांगितलं. अमित शहा असं म्हणाले की माझं सगळ्यावर लक्ष आहे, तुम्ही काय काळजी करू नका. काय चाललेलं आहे महायुतीमध्ये, कोण कुणाशी भांडतोय, कोण कुणाकडे फोडाफोडी करतोय, यावर सगळ्यावर लक्ष आहे माझं. एक लक्षात घ्या, महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये स्पर्धा आहे, प्रत्येकाला पक्ष वाढवायचा आहे, त्यामुळे हे प्रकार होणारच. पण तुमची म्हणजे एकनाथ शिंदेंची जबाबदारी अशी आहे की तुम्ही आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना सांभाळलं पाहिजे. ते नाराज झाले तर दुसऱ्या पक्षाकडे जाणार, त्याला काही इलाज नाही. आणि मग अमित शहानी एकनाथ शिंदेंना ही आठवण करून दिली की तुम्ही जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडला तेव्हा तुम्हाला आम्ही मदत केली, भाजपने मदत केली. तेव्हा तुमच्यावर कोणी आक्षेप घेतला असता की तुम्ही बाहेर पडताय वगैरे वगैरे, तर आम्ही ऐकलं नसतं. त्यामुळे आज जर तुमच्याकडचा एखादा नेता भाजपमध्ये येऊन त्याच्या महत्त्वाकांक्षा ज्या आहेत त्या पुरा करायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याला कसा रोखणार? यावर एकनाथ शिंदे काहीही बोलले नाहीत, हे लक्षात घ्या. अमित शहानी एकनाथ शिंदेंना हेही सुनावलं की ही महायुतीतली जी भांडणं आहेत, मतभेद आहेत, ते जाहीरपणे व्यक्त करू नका. एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात परत आल्यावर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची कानउघडणी केलेली आहे. आपल्या पक्षाच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर लक्ष द्या, त्यांची नाराजी काय आहे हे पहा, भाजपशी भांडू नका, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार करायला गेले, फडणवीसांविरुद्ध तक्रार केली, रवींद्र चव्हाणांविरुद्ध तक्रार केली, भाजप फोडाफोडी करतोय अशी तक्रार केली, पण उलटं अमित शहानी त्यांना सुनावलं. गंमत बघा कशी आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्रात परत आल्यावर महायुतीतली फोडाफोडी काही थांबलेली नाही, उलट भलती भलती फोडाफोडी होते. म्हणजे तिथे कोकणामध्ये भाजपचं आणि शिवसेनेचं जाहीर भांडण झालेलं आहे. नारायण राणे हे भाजपात आहे. नारायण राणेंचा एक मुलगा नितेश राणे हा भाजपात आहे, पण निलेश राणे हा शिवसेनेमध्ये आहे. या भाजप आणि शिवसेनेच्या भांडणामुळे एकाच घरामध्ये उभी फूट पडलेली आहे.
निलेश राणे शिवसेनेमध्ये, नारायण राणे आणि नितेश राणे हे भाजपमध्ये असं झालेलं आहे. आणि निलेश राणेंनी जाऊन सरळ शिवसेनेच्या ठाकरे गटाशी स्थानिक निवडणुकीत युती केलेली आहे. त्यांनी आपली आघाडी स्थापन केलेली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि निलेश राणे एकत्रितपणे नगरपालिका नगरपंचायत निवडणूक लढतायत असं हे चित्र आहे. लक्षात घ्या, नांदेडमध्ये चक्क काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे नगरपालिका निवडणुकीमध्ये. आज अमित शहा शिंदेना दुखावणार नाहीत, कारण महापालिका निवडणुकीपर्यंत भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला शिंदेची गरज आहे असं भाजपचं गणित आहे. शिंदे गेले अमित शहांकडे, याचं कारण काय मी तुम्हाला सांगतो. शिंदेना अजूनही वाटतं की अमित शहा आपल्याला वाचवतील, पण आता शिंदेची गरज जसजशी कमी होत चालली आहे तसतसं अमित शहा सुद्धा शिंदेंना फारसं समर्थन देणार नाहीत असं दिसतंय. याचं कारण 100% भाजप ही घोषणा अमित शहानीच केलेली आहे आणि त्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू झालेली. त्यामुळे शिंदे आपलं वजन वाढायला दिल्लीला गेले असतील. शिंदे असं दाखवत असतील की 50 मिनिटं मी भेटलो अमित शहांना, म्हणजे माझे थेट अमित शहांशी कॉन्टॅक्ट आहेत, माझा थेट अमित शहांशी संवाद आहे. अमित शहाही महापालिका निवडणुकीपर्यंत शिंदेना असं दाखवतील की मी तुमच्याच बाजूचा आहे, पण वेळ आल्यावर ते शिंदेना वाऱ्यावर सोडायला कमी करणार नाही. एका ज्येष्ठ भाजप नेत्याच्या म्हणण्यानुसार, मला असं वाटतं पूर्वी हे तुम्हाला सांगितलेलं आहे की अंतिमतः शिंदेची ताकद कमी होईल असं दिसतंय. उद्या जर समजा 21-22 जानेवारीला शिवसेनेचे चिन्ह आणि शिवसेनेचं नाव या खटल्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात आहे. त्या खटल्याची ही अंतिम सुनावणी आहे. तिथे शिंदेनी जर धनुष्यबाण हे चिन्ह गमावलं, ही निशाणी गमावली, म्हणजे ही निशाणी जर कोर्टाने फ्रीज केली तर शिंदेना दुसरी निशाणी घ्यावी लागेल. त्या गोष्टीचा शिंदे यांच्या भवितव्यावर मोठा परिणाम होईल. महाराष्ट्रातली बहुसंख्य जनता उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असं मानते, कारण उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे थेट वारसदार आहेत. शिंदेकडून जर निशाणी गेली, धनुष्यबाण हे चिन्ह गेलं, तर शिंदेना पुढचा काळ कठीण जाईल असं भाजपचे नेते मानतात. मग त्यावेळेला शिंदेपुढे पर्याय काय? एक शिवसेनेचा एक छोटा गट म्हणून राहणं आणि भाजपला मदत करणं, किंवा सरळ सरळ भाजपमध्ये विलीन होणं. शिंदे हे ठाणे जिल्ह्यातले भाजपचे नेते बनू शकतात, पण शिंदे याला तयार होतील की नाही आज आपल्याला काही सांगता येत नाही. एक मात्र तुम्हाला सांगतो, भाजपचा इतिहास हा आहे की भाजप आपल्या मित्रपक्षांना मोडीत काढतो, त्यांना गिळून टाकतो, त्यांची गरज असेल तोपर्यंतच वापरतो. तसंच ते शिंदेना वापरणार आहेत.